कम्प्लिटली शेवटच्या बॉलवरती हर्षच्या जे डोळे होते ते खूप वरती गेले होते, आकाशाला भिडले होते आणि शेवटचा बॉल जेव्हा पडला आणि विकेट गेली त्यानंतर ते आपल्या जागेवरती डोळे आलेले पाहायला मिळाले. कृपया तुमच्या मनामध्ये काहीतरी चुकीचं आलं असेल त्याचं स्पष्टीकरण इथे दिलं. येस, राजकुमार सर इथे आपल्यासोबत जोडले गेलेत आणि यानंतर मी दोन्ही संघनायकाला विनंती करतो की आपण टॉससाठी या. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे, दुसरा थरार सेमीफायनल इथे पाहायचा आहे. एका बाजूला अंशुमन वॉरियर्स होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी अनुप नलवडे यांना इथे आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला एसके बॉईज संघाकडून सर हा स्टार खेळाडू राहिलाय, आजचा सितारा राहिलाय. फलंदाजी क्वार्टर फायनल एका हाती जिंकून देणारा हा संकेत राजवाडकर. गुंडा हे त्याचं टोपण नाव आहे आणि गुंडा राज त्याने इथे केले. प्रत्येक गोलंदाजावरती स्वार झालाय, अफलातून फलंदाजी आणि पुन्हा एक चांगली लढत. मी बाबूशेठ माप यांना विनंती की त्यांनी या सामन्याचा टॉस इथे करावा. शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बाबूशेठ माप यांच्या हस्ते दुसऱ्या सेमीफायनलचा हा टॉस आहे, खूप महत्वपूर्ण टॉस. यस, या टेल्स अनुपने मागितले आणि टॉसचा बॉस ठरलाय तो अंशुमन वॉरियर्स. अनुप काय असेल निर्णय? बॉलिंग. प्रथम पुन्हा एकदा गोलंदाजी स्वीकारण्याचा त्याने निर्णय घेतलाय, परंतु या पहिला सेमीफायनलचा सामना प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता ठरलाय, त्यामुळे तू सेकंड फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोयस. काय गेम प्लॅन असेल? कारण समोरच्या संघामध्ये आपल्याला संकेत राजवाडकर ज्याने धमाका केलाय, एक हाती सामना कलटवलाय आणि एवढा मातब्बर फलंदाजी असताना आपण क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. हुकमी बॉलिंग. या हुकमी बॉलिंग हे ब्रह्मास्त्र ठरलंय. तर या बी अंशुमन वॉरियर संघाचं यस संकेत पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. अतिशय शानदार अशी खेळी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा धमाका करशील अशी अपेक्षा बाळगतोय. काय गेम प्लॅन असेल? कारण अंशुमनची ही बॉलिंग लाईन खूप चांगली राहिली आहे. जास्तीत जास्त रन्स मारायचा प्रयत्न करे आणि गोलंदाजीमध्ये यावी काही नवीन बदल करणार आहेस की आहे त्याच स्क्वॉड मध्ये राहणार? बघू, बॅट्समन असतील तसे. यस, गोलंदाजी असेल तशी. पुन्हा एकदा बोलूया दुसऱ्या सेमीफायनलच्या दिशेने. मान्यवरांचे विशेष आभार आहेत आणि दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. ओळख परेड इथे होऊन जाईल. सर्वप्रथम एसके बॉईज संघाची ती ओळख परेड आणि त्याचबरोबर सन्माननीय रविकिरण कोकिटकर साहेब स्वामिनी संघाचे संघ मालक आणि त्याचबरोबर जे मंचावरती भव्य दिव्य ट्रॉफी पाहतोय त्या पुरस्कर्ते आहेत ते आमचे रविकिरण कोकिटकर साहेबांचे विशेष आभार आहेत. सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख बाबूशेठ माप आणि त्याचबरोबर कोकिटकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये चाललेली ओळख परेड. प्रितेश आयरे साहेब ही पण ओळख परेड या अंशुमन वॉरियर संघाची ओळख परेड इथे चालू असलेली पाहायला मिळते. सेमीफायनलचा दुसरा सामना, सेमीफायनलचा चाललेला थरार. यस, सामन्याला करूया सुरुवात. दुसरा सेमीफायनल, कोणता संघ फायनल मध्ये करेल प्रवेश इथे पाहायचं आहे. इथे आपण एक सर्वप्रथम सन्मान करणार आहोत. बाबूशेठ मापी यांचं या क्रीडानगरीमध्ये झालेलं आगमन आणि त्यामुळे आगमन झाल्या त्यांच्या हस्ते आपण केली गेली होती नाणेफेक. आणि खूप बिझी शेड्यूल असतं आमच्या साहेबांचं, म्हणजेच उदयजी सामंत साहेबांचं आणि त्याचबरोबर त्यांची सावली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते बाबूशेठ बाप या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे करणं हे आमचे परम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य इथे आम्ही पार पाडत आहोत. मी सिद्धेश जोशी यांना विनंती करेन की त्यांनी सन्माननीय आदरणीय बाबूशेठ माप यांचं यथोचित तिथे स्वागत करावं, त्यांचे आभार इथे व्यक्त करावेत. सन्मान चिन्ह पुष्प देऊन इथे आम्ही स्वागत करतोय. बाबूशेठ माप यांचं प्रमुख उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने इथे लाभले.
पहिला सामना हाय व्होल्टेज, शेवटच्या बॉल पर्यंत कोण जिंकणार कोण हरणार, परंतु वीरेंद्रने कमाल केली. 3 चेंडूमध्ये 24 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना हा सामना इथे जिंकून दिलाय. त्यामुळे मॅजिक ओव्हर ठरली. कधी फलंदाज हवी ठरला, कधी गोलंदाज हवी ठरला, परंतु शेवटचा बॉल हा निर्णायक ठरला आणि अस्तित्व निर्माण करणारा, भवितव्य निर्माण करणारा हा बॉल लाभदायक ठरला. तो मोरिया वॉरियर्स संघासाठी आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे पाहायला मिळाला तो मोरिया वॉरियर्स. आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी दुसरा संघ कोणता फायनल मध्ये एंटर होईल ते इथे आपल्याला पाहायचं आहे. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचाही सामना इथे खेळला जाणार आहे. आणि त्याचबरोबर निनाद शिवलकर यांच्याकडून वीरेंद्रच्या शेवटच्या बॉलसाठी म्हणजेच ओव्हरसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. निनाद शिवलकर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज येते वीरेंद्रच्या या मॅजिक बॉलसाठी. कारण शेवटच्या बॉलवरती कम्प्लिटली गेम टर्न झालाय आणि मोरिया स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये एंटर झालाय. आणि त्याच्या या बहादर कामगिरीसाठी एवढ्या दबावाखालीही त्याने फेकलेला तो अप्रतिम बॉल आणि त्याचमुळे मोरिया स्पोर्ट्स संघ इथे ठरला विजयी. त्यामुळे त्याच्या या बहादर कामगिरीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचबरोबर मंचावरती आमंत्रित करतोय निनादजी शिवलकर यांचं इथे झालेलं शुभ आगमन. मंडळाच्या वतीने मी विनंती करेन आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. निनादजी शिवलकर साहेब आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. दुसरा सेमीफायनलचा थरार स्ट्रायकिंग गेंदला या क्रीडांगणाचा बादशाह गुंडा राज्य जो पाहायला मिळालाय तर सोमेश्वरला बिलॉंग करणारा खेळाडू संकेत राजवाडकर म्हणजे आपला गुंड्या. नॉन स्ट्राईक गेंदला ओमकार सोमेश्वरचा आणखीन एक सितारा ज्याला लाल्या म्हणून ओळखलं जातं तो यावी नॉन स्ट्राईक गेंदला आणि बॉलिंग मार्गमध्ये पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. आदित्यचा पुढचा चेंडू यावी खोदून काढलाय, दमदार खेळलाय प्रहार, बॉल जातोय सीमारेषा पार, धाबा भेटतील 4, शानदार चौकार. संकेत झाला इथे सुमार आहे. जोरदार फटकेबाजी ही याची ओळख राहिली आणि त्यानंतर आणखीन एक फटका इथे खेळला गेलाय. चांगला फटकेबाजी इथे करताना इथे दिसतोय, परंतु यावी डॉट बॉल येईल. अनु नलावडे इथे पाहायला मिळाला ज्याने बॉल इथे फील्ड केलाय त्यामुळे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक तुझा तर एक माझा अशा पद्धतीने चाललेली ही गोलंदाजी. यावी लेग स्टिकच्या बाहेर राहील बॉल, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, नो बॉल. इथे 1 रन मिळते, एक्स्ट्रा स्वरूपात मिळणारी 1 रन. यस त्यानंतर खेळला गेलेला फटका स्ट्रेट येतोय मिड ऑफच्या दिशेने. अनुप बॉल फील्ड करेल, येईल इथे डॉट बॉल आणि इथे प्राइस लगावले गेले 6 चेंडूवरती 6 चौकार. जो फलंदाज इथे ठोकेल त्याला SS स्पोर्ट्स संघाकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यापी फटका लाजवाब. पंचांचा काय येतोय निर्णय, डिक्लेअर स्वरूपात 1 रन, 1च रन इथे मिळते. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते यापी 7 या अंकावरती. पुढील चेंडू यापी लेग ब्रेक करण्याचा विचार होता, जेवढं वळण अपेक्षित होतं तेवढं मात्र बॉलला इथे मिळालं नाही, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन इथे मिळाली. पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल, व्हाईट +1, 2 धावा इथे मिळतील. सोहम बाटकर यावी अपील करता इथे जरूर दिसतोय, निराश आहे सोहम बाटकर आणि संकेत राजवाडकर. आणि नॉन स्ट्राईकला खेळणारा लाले आहेत. तिन्ही खेळाडू एकाच संघात खेळणारे आहेत, त्यामुळे एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी यांना माहिती आहे. आणि संकेतला यावी कसा रोकेल हे इथे पाहणं गरजेचं आहे, परंतु यावी स्क्वेअर बारा ठरतोय. नो +1, 2 धावा इथे मिळत आहेत. या आधीच्या सामन्यामध्येही आपण पाहिलंय मित्रांनो, ज्यावी खराब गोलंदाजी झाले संघ अडचणीमध्ये आलाय. SK बॉईज संघ आपण ती चूक करून चालणार नाहीये. धावसंख्या ती 12, कारण या आधीचा सामना SK वॉरियर्स विरुद्ध मोरिया स्पोर्ट संघाने ज्या एक्स्ट्रा धावा दिल्या त्यामुळे खूप काही घडलं. वीरेंद्रला ही माहिती आहे एक्स्ट्रा धावा देणं किती धोकादायक ठरतं, किती प्रेशर निर्माण करणारं ठरतं. आणि त्यानंतर लालाच्या बॅटमध्ये निघालेला दमदार फटका इथे पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. काय टोला लगवलाय, काय पॉवर जनरेट केली, मिडल केलं बॉलला, पंच केलं, हॅमर पंच पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 16. संकेत बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये ही सरस अशी सुरुवात आरंभ करून देताना इथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. सोहम बाटकर यष्टीरक्षकाची भूमिका, मागून काही सूचना तो देताना जरूर पाहायला मिळालाय.
परंतु त्या सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित असतं, ते इथे झालं नाहीये. संकेत 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 किती प्रयत्न करा, मी माझी कामगिरी करणार, परंतु यावेळी गोलंदाजी खराब ठरलेली पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं. आणि यावेळी लेग ब्रेक चेंडू होता, सरप्राईज डिलिव्हरी ते सरते, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त होईल ते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते पाहायला मिळते 18 धावा. सरसचा खेळ करताना इथे पाहायला मिळतो तो संकेत राजवाडकर, म्हणजेच आपला गुंड्या. आणि गुंडा राज करताना या मैदानावरती इथे दिसलाय. क्वार्टर फायनल मध्ये एक हाती त्यांनी दिलेली लढत बिडत आपल्या संघाला विजयी केलं. आणि सेमी फायनल मध्ये ही एक चांगली सुरुवात करून तो देताना इथे पाहायला मिळालाय. वैयक्तिक 8 धावसंख्येमध्ये खेळतोय तो संकेत. सोहम बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन इथे दाखल झालाय तो सोहम बाटकर, मॅन फ्रॉम सोमेश्वर प्रीमियर लीग. आणि सोमेश्वरचा हा चमचमता सितारा सोहम बाटकर ऑन दी मार्क. सेमी फायनल आणि समोर आहे तो ओमकार. दोन्ही एकाच संघात खेळणारे हे खेळाडू. सोहम बाटकर विरुद्ध ओमकार. फेकला जाणार हा पहिला बॉल, लेग ब्रेक चेंडू आहे, लेग स्टिकच्या बाहेर येतोय, नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत. तिन्ही खेळाडू, दोन्ही फलंदाज आणि हा गोलंदाज एकाच संघात खेळणारे हे खेळाडू आहेत. यावेळी फेकला गेलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय, मिसफील्ड, बॉल सीमारेषा पार. 4 धावा. निराशा आहे सोहम बाटकर. सोहम बाटकरने निराशा इथे प्रकट केले, कारण सहज सोपं वाटणारा बॉल जो इथे मिस केला गेलाय. 4 धावा इथे मिळत आहेत. या मिसफील्डच्या स्वरूपात मिळणाऱ्या धावा संघाला अडचणीमध्ये आणणाऱ्या ठरू शकतात. एक बॉल इथे महत्वाचा आहे. पुन्हा एकदा ओमकार स्ट्रायकिंग एंडला, लाला इथे सज्ज होतोय. सोहम बाटकर नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होईल. यावेळी लेग ब्रेक चेंडू, वेट केलं, पंच केलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 25 रन 25. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 25 आहे. 25 रन. पुढील चेंडू यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. मिसफील्ड पाहायला मिळते. 1+1 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 27 धावा. त्यानंतर हा बॉल इथे डॉट येतोय, चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. असफल ठरला, थोडासा निराश पाहायला मिळालाय ओमकार. पुढचा चेंडू घेऊन सज्ज. या वेट केलाय, धमाका केलाय. अनुप पाहत राहील बॉल कडे, बॉल करेल त्याला बाय बाय, जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या 31 रन 31. पुन्हा एकदा वेट केलाय. सोहम वरती करतोय हल्ला, धावांचा मारला गेलाय डल्ला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुढचा चेंडू, यास आणखी एक क्लासी शॉट. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक समाप्त झाले ते यावेळी दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 रन 35 धावा. 15.5च्या सरांनी चाललेली धावगती 17.5 ची धावगती ते पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद बाबूशेठ बाप आपले. आपण या स्पर्धेसाठी आवर्जून इथे उपस्थित राहिलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल जयभरी श्रीनगर क्रिकेट क्लबच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धावसंख्या 35 रन 17.5च्या सरासरी चाललेली धावगती इथे पाहायला मिळते. अनुप नलावडे यावेळी बॉलिंग मार्गवरती स्वतः कर्णधार इथे दाखल झालाय. प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अनुपने इथे घेतला होता, परंतु फलंदाजी करत असताना एसके बॉईज संघ इथे धमाका करता इथे दिसलाय. चांगला रन रेट इथे मेंटेन केलं जात आहे. यावेळी परफेक्ट यॉर्क होता. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. होम ग्राउंड आहे इथे माझं, आणि इथे माझाच दरारा, माझीच दहशत, माझीच गोलंदाजी चालणार. अनुपचा पहिला बॉल डॉट आहे. दुसरा चेंडू मात्र इथे खरा पाहायला मिळालाय. यस, शानदार फटका आहे. आणि पुन्हा एकदा संकेत राजवाडकर, किती अडथळे आले तरी मागे हटणार मी नाही. एक वेळ झिजून मरेन मी, परंतु गंजून मरणार मी नाही, असं इथे तो सांगतोय. दमदार फलंदाजी तो इथे करतोय. लगावलेत बॅक टू बॅक चौकार. अनुप वरती करतोय इथे वार.
स्वतःवरती दाखवला गेला इथे विश्वास, दमखम त्याने इथे दाखवलाय. त्यानंतर खेळला गेलेला फटका, बॉल सीमारेषा पार, आणखी एक दमदार मिड ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. धाबा मिळतायत इथे 4. स्वतःवरती विश्वास ठेवलाय, स्वतःच्या पावलांवरती विश्वास ठेवलाय आणि दमदार फलंदाजी करताना तो इथे पाहायला मिळालाय. सलग असे खेळले गेलेले फटके इथे पाहायला मिळत आहेत. जब चलना है अपने पैरों पर तो भरोसा क्यों रखे गैरों पर. आणि इथे स्वतःवरती विश्वास दाखवतोय, स्वतःवरती भरोसा करतोय आणि फलंदाजी करतोय तो संकेत राजवाडकर. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, किंग ऑफ दिस नाईट असं म्हणावं लागेल. या मैदानाचा आजच्या रात्रीचा हा राजा ठरलाय संकेत राजवाडकर. यावी परफेक्ट यार गोदा, मिसफील्ड मिसफील्ड मिसफील्ड, कव्हर एक्स्ट्रा कव्हर, बॉल रोखण्यात झाला असफल, बॉल गेला सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 53 रन, 53 धावा. आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झाले ते यावी 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53, 53 रन. धावसंख्या 53, 53 रन. 17ची धावगती अजूनही मेंटेन ठेवली गेले, राखली गेले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 53, अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना ओमकार इथे पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईक एंडला संकेत. 6 चेंडूवरती जर 6 चौकार लगावण्याचा कारनामा या मैदानावरती पुन्हा जर इथे घडला तर एसएस स्पोर्ट्स संघाकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे असेल. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज अक्षय, राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला लाल्या. यस, यावी पहिलाच बॉल, गती लाजवाब. डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळते. 22 स्वरूपात मिळालेले 1 रन. सोमेश्वरचे मोठे सपोर्टर्स इथे दाखल झालेत. मोठ्या संख्येने आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेल्या सर्व सोमेश्वर क्रिकेट प्रेमींचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावी फेकला जाणार पुढचा चेंडू, क्लीन बॉल्ड. इथे ओमकार डगआउटच्या दिशेने तो क्रॅकिंग डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर आणि त्यामुळे विकेटचं झालं पतन. ओमकार डगआउटच्या दिशेने पहिला धक्का, पहिला हादरा इथे बसलाय. पहिला धक्का इथे बसतोय तो एसके बॉईज संघाला. एसके बॉईज संघाचा ओमकार या डगआउटच्या दिशेने परतेल. यावी दमदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. अगर तुम खेलना जानते हो तो हम भी खेल को पलटना जानते हैं, हे गोलंदाजाने इथे सिद्ध केले. कारण ओमकारच्या स्वरूपात मिळालेली पहिली विकेट. गुंड्यासाठी ही खुश खबर आहे एसएस स्पोर्ट्स संघाकडून. गुंड्याने जर इथे 6 चेंडूवरती 6 चौकार लगावले तर एसएस स्पोर्ट्स संघाकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळी खेळला गेलेला फटका, धाबा मिळतील इथे 4. प्रयत्न चांगले, बॉलला रोखू शकला नाहीये. सौरभला इथे आपण पाहतोय जो स्ट्रायकिंग एंडला. धाबा संख्या 58, 58 रन. पुढील चेंडू, यस, इथे शानदार पंच आहे. सोहम पाहायला मिळतोय तो मिड ऑनच्या दिशेने. बॉल फील्ड केला गेलाय. आला इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालेली इथे पाहायला मिळाली. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका 4 धाबांसाठी. यावेळी मिड ऑनच्या डोक्यावरून जातोय. धावसंख्या 62, 62. धावसंख्येला रोखण्यासाठी इथे यशस्वी ठरतोय हा गोलंदाज. हो, यावी खूपच भन्नाट. ज्याप्रमाणे बुलेटची गोळी जावी ना त्याप्रमाणे हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धाबा इथे मिळत आहेत. षटक क्रमांक समाप्त झाले ते यावी 4थं आणि धावसंख्या पाहायला भेटते 66 रन, 66. 16.5 च्या सरासरी चाललेली धावगती जी आपण 17ची पाहत होतो ती धावगती इथे 16.5 वरती आले.
सोहम वेट केलं बॉलला दवडला सी बारेशा पार. सोहम बाटकर विरुद्ध संकेत राजबाडकर. कोण कोणामध्ये हवी ठरणार, हवी नाही तर लय भारी ठरणार, इथे आपल्याला पाहायचं आहे. याबी दुसरा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. इथे 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या जंप होते पोहोचते 72 या अंकावरती. हो याबी मिड विकेटला खेळला गेलेला फटका डॉट येईल. याबी निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. कम बॅक करतोय का सोहम, ते इथे पाहणं आवश्यक आहे. संकेतची कमी याला माहिती आहे आणि याबी गती कमी राखली, परंतु फिल्डिंग इथे नाकाम ठरलाय. बॉल सी बारेशीच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळतील. थोडासा निराश आहे. सोहमला निराश होऊन चालणार नाहीये. फिल्डिंगची साथ जी अपेक्षित आहे ती इथे मिळत नाहीये. पुढचा चेंडू सोहम बाटकर तू संकेत राजबाडकर. याबी नो बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल. धावसंख्या 77. याबी बॅकफुट पंच आहे. लाजवाब फटका. बॉल सीमा रेषा पार. धावा 4. पुढील चेंडू. धावसंख्या 81. पुढील चेंडू घेऊन सज्ज. त्यानंतर खेळला गेलेला फटका. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू 4 रन. शेवटचा चेंडू ते बाकी असताना सोहम बाटकर ऑन दी मार्क. राईट आर्म राऊंड द विकेट. गुंड्यासाठी फेकला जाणारा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा येतोय इशारा. धावसंख्या पोहोचेल 86 अंकावरती. आणि त्यानंतर आणखीन एक व्हाईट बॉल. 87. 87 धावा. धावसंख्या पाहायला मिळते ते 87. शेवटचे 3 सामने जर मित्रांनो इथे आपण पाहिले तर खूप मोठे धावसंख्या इथे पाहायला मिळाले. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना 90 धावा. सेमीफायनलचा पहिला सामना 93 धावा. आणि त्यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना आतापर्यंत 88 धावा इथे बनवल्या गेलेत. शेवटचा चेंडू इथे बाकी आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. सोहम बाटकर टू गुंड्या. और यावी लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक रन इथे मिळेल ती संघाला. धावसंख्या 88. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. एकच रन इथे मिळेल. धावसंख्या 89. 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 90 धावा इथे बनवायचे आहेत.
90 धावांचं लक्ष. सोहम बाटकरने जर 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले ते एस एस स्पोर्ट्स संघाकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. पवन थोडस कठीण असणार आहे कारण समोरच्या संघामध्येही चांगलं बॉलिंग स्क्वॉड इथे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा संकेत राजवाडकर विरुद्ध सोहम बाटकर, लाल्या विरुद्ध सोहम बाटकर असं चित्र इथे पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. 90 धावांचं लक्ष आहे. सोहम बाटकर मध्ये ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे, सर्व काही आहे. परंतु प्रेशर कसा हँडल करेल ते इथे महत्वाचं असेल कारण पहिला सेमीफायनलचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता असताना वीरेंद्रने कोणत्या देवाचा धावा केला आणि सामना तो जिंकला गेला. यावेळी सोहम बाटकर स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग मार्कवरती इथे गोलंदाज दाखल झालाय. पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि राज यावी मैदानाच्या आतमध्ये. यस, मॅच ऑन होते. राज ऑन दी मार्क. पहिला चेंडू घेऊन समोर सोहम. यावी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. नो बॉलचा येतो इशारा. एक रन इथे मिळेल. एक्स्ट्रा ताब्यात इथे संघाचं खातं इथे ओपन झालेलं पाहायला मिळालंय. यस, याही चेंडू वाईट राहील. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 2 धावे इथे मिळाल्यात. दबाव इथे हँडल करायचा आहे. दबावामध्ये चांगला प्रभाव इथे पाडायचा आहे राजला कारण सोहम बाटकर एक वादळ आहे जे सोमेश्वर गावाला बिलॉंग करतं. तो यावी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने संकेत खेळतो त्याच पद्धतीची खेळी आपल्याला सोहम बाटकर कडनं पाहायची आहे. राज ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर सोहम बाटकर. यावी खोदून काढलाय हा बॉलला. डिक्लेअर झोन आहे. 1 रन इथे मिळेल. 1च रन इथे मिळणार आहे. पुढील चेंडू घेऊन राज. राज सोहम. यावी नो बॉलचा आहे इशारा. 1च रन इथे मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेली 1 रन. यस, फटका लाजवाब आहे. नजाकत बरं आहे आणि हा ब्रँडेड स्ट्रोक आहे सोहम बाटकरचा. सोहम बाटकरची हा ब्रँड राहिला आहे आणि यावी 4 धावा आहेत. परफेक्ट यॉर्क ज्या पद्धतीने तो पंच करतो, लाजवाब पंच आहे. आणखीन एक दमदार शॉट. दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी इथे बनावी लागेल. यावी चलाकी आणि चातुर्यता इथे दाखवताना सोहम बाटकर. यस, यावी जोरदार अपील इथे केलं गेलेलं पाहायला मिळालंय. नो बॉलचा येतो इशारा. 1 रन इथे मिळणार आहे एक्स्ट्रा स्वरूपात. आणि म्हणूनच अभिमन्यू नेहमी सांगतो, अभिमन्यूची एक गोष्ट लक्षात ठेवा, हिम्मत मात्र कधी हरू नका. हिमतीने हरा परंतु हिम्मत कधी हरू नका. आणि तोच प्रयत्न इथे करायचा आहे. ज्याच्या अंगी हिम्मत त्याला दुनिया देते इथे किंमत. ती हिम्मत इथे दाखवावी लागेल सोहम बाटकरला कारण उद्याची किंमत जर ठरवायची असेल तर हिम्मत इथे मात्र स्वतःला दाखवावी लागेल. पुढचा चेंडू आणखीन एक लाजवाब फटका आहे. 1 चौकार इथे पाहायला मिळेल. त्यावर संख्या 4 ने पुढे सरकेल. पोहोचते 17 अंकावरती. पुढील चेंडू. ओहो, यावी चुकीच्या पद्धतीने फील्ड आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळत आहेत. प्रयत्न राजने केला होता, आतमध्ये ढकलण्याचा होता इथे विचार. यस, सोहम बाटकर चांगली लढत देताना इथे पाहायला मिळतोय. धावा संख्या पाहायला मिळते ते 22. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. पहिलं षटक इथे महागडं ठरतंय ते राज याचं. यस, यावेळी आणखीन एक दमदार शॉट आहे. बॉल सीमारेषा पार. 26 धावा अक्षरशः तुटून पडलाय. चांगली फलंदाजी सोहम बाटकरची. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 26 धावा इथे कुठून काढल्यात ज्यामध्ये लगवले गेलेले आपल्याला चौकार पाहायला मिळत आहेत. ते 5 दमदार फलंदाजी इथे सोहम बाटकरची.
जीतूंगा एक दिन खुद से यह वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो, भले रूठे तकदीर हिम्मत ना टूटे, बस मजबूत इतना इरादा करो. इरादा इथे स्पष्ट केलाय तो सोहम बाटकरने, मजबूत असा इरादा त्याने इथे स्पष्ट केलाय. त्यामुळे त्याच्या बॅटमधून निघालेले हे धमाकेदार 5 चौकार इथे पाहायला मिळालेत. धावसंख्या पोहोचले ती यावी 26 या अंकामध्ये 26 रन. या मिड विकेटच्या दिशेने बाळा महाडिकने बॉल इथे फील्ड केलाय. या डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. संचित घाणेकर बॉलिंग मार्ग वरती, रायझिंग स्टार ऑफ सोमेश्वर. सोमेश्वरचा 2025 SPL मध्ये एक उगवता सितारा म्हणून आपण ज्याला पाहिलं होतं. भल्या फलंदाजाने ज्याने गाम फोडला असा हा गोलंदाज. यावी आणखीन एक डॉट बॉल आहे. सोहम निराश असेल. संचितची गोलंदाजी लाजवाब ठरते. एक सिंगल काढून सोहमला स्ट्राईक देणे इथे अपेक्षित आहे. तो प्रयत्न इथे करायचा आहे, परंतु यावी विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये आलेले डॉट बॉल. यावी रॅपिड फेकण्याचा प्रयत्न होता. वाईट +1 2 धावा इथे मिळतील. संचितचा हा बॉल इथे थोडासा चुकीचा टप्पामध्ये पाहायला मिळालाय. 1+1 2 धावा इथे मिळालेल्या पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावी ऑफ स्टेजच्या बाहेर आहे. वाईड लाईनच्या आतून बॉल इथे कॅरी झालाय, त्यामुळे इथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या 28 या अंकावरती पोहोचलेली स्थिरावलेली पाहायला मिळते. पुढील चेंडू संचित. यस यावी मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिथे येईल इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू यावी लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. दिला जाणारा एक्स्ट्रा धावा आणि त्यामुळे कमबॅक होताना इथे पाहायला मिळतोय वंशमन वॉरियर्स संघाचा. धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचले. आणि याही चेंडू इथे मात्र मिस टाइम शॉट आहे. निराश पाहायला मिळतोय, हताश पाहायला मिळतोय तो सोहम बाटकर. एक चांगली डिलिव्हरी होती. 4 धावा इथे जरूर मिळू शकल्या असत्या, परंतु तिथे मात्र आला डॉट बॉल. पुढील चेंडू याही वेळी खडे खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे शॉट. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त होईल ते दुसरं. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. 18 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. 20 धावा पर ओव्हर. रिक्वायर रन रेट इथे जाईल. 18 चेंडू आणि 60 धावा असं समीकरण इथे पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा इथे खर्च केला त्या संचित घाणेकरने. आदित्यला कोणत्याही फ्री हँडली खेळण्याची संधीच दिली नाही. जकडून ठेवलं गेलं, परंतु एक सिंगल खेळाचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित होता, तो इथे झाला नाहीये. सोहम बाटकर यावी स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्गवरती येतोय. तो यावी संकेत राजबाडकर म्हणजेच आपला गुंड्या विरुद्ध ओमकार. सोहम बाटकर अशी होणारी लढत. राईट अँड द विकेट. फेकला जाणार पुढचा चेंडू. यावी नो बॉलचा इशारा आहे. आणि या 4 धावा एकूण 5 धावा इथे मिळतील. बोनस स्वरूपात मिळाला इथे 5 धावा. धावसंख्या 35 रन. 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता इथे राहील. संकेत ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर सोहम बाटकर. यावी गती कमी होती, टप्पा चांगला होता, परंतु 55 येतो इशारा. 4 रन. 4 धावा इथे मिळत आहेत. राजने पुरेपूर प्रयत्न केले, जम्प केला, बॉल आतमध्ये ढकलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु बॉल थांबला नाही, तो बाहेर गेला. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 39 39 रन. संकेत टू सोहम. नेक्स्ट बॉल. यावी फटका मिस्ड आहे. मिड ऑनच्या दिशेने बाळाने बॉल इथे फील्ड केलाय. येतो इथे डॉट बॉल. कमबॅक करताना संकेत इथे पाहायला मिळेल, कारण लगातार आलेले चौकार आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. कमबॅक करून देतो काही ते पाहणं आवश्यक असताना पुढचा चेंडू. यावी फटका लाजबाब, तेवढा पॉवर बाज, तेवढा ताकदवान. कव्हर पंच इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या 43 रन. 43 धावा. आणि त्यानंतर पुढील चेंडू
1+1 2 धावा देऊन जाणार इथे ठरतोय. दिल्या जाणारा एक्स्ट्रा धावा सोहम बाटकर साठी जरूर लाभदायक ठरणार आहेत, कारण आपल्या संघाला कमबॅक करून देणाऱ्या त्या धावा ठरतील. हे भलेबाती जाणून आहे तो सोहम बाटकर. यावे बॅकफूट पंच आहे, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला चेंडूला दबडले सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 51. 39 धावांची आवश्यकता इथे राहील. आणि त्यानंतर हा पंच आणि ते पाहायला मिळतोय 4 धावा इथे मिळत आहेत. इथे मिळाल्याच्या 4 धावा. धावसंख्या 55. 35 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. चांगली फलंदाजी यावी सोहम बाटकरची इथे पाहायला मिळाले. बॅट अँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. यावी नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर आलेल्या या 4 धावा एकूण 5 धावा इथे मिळत आहेत. खराब गोलंदाजी संकेत राजवाडकर, परंतु यावी अफलातून फलंदाजी सोहम बाटकर याची. ना सुरी ठेवतो ना पिस्तूल ठेवतो. छत्रपतींचा छावा आहे, मध्यामध्ये जिंकण्याची जिगर ठेवतो असं धासून सांगतोय तो यावी सोहम बाटकर. अफलातून फलंदाजी. नेक्स्ट बॉल आणि त्यानंतर आणखी एक चौकार धमाका. आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते यावेळी 64 64. आणि जोरदार टाय सोहम बाटकर साठी 50 धावांची नाबाद खेळले. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाले. सोहम बाटकर वन मॅन शो. 50 धावा. धावसंख्या टोटल संघाची इथे पाहायला मिळते ती 64 आणि त्यातील 50 धावा एकट्या सोहमच्या इथे पाहायला मिळाल्यात. 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा संचित गाणेकर मॅच विनर बनेल का? पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा त्यांनी इथे खर्च केल्यात आणि यावी 1 रन इथे गेल. स्ट्राईक स्वतःकडे. ओ 4 धावा इथे मिळत आहेत. मेसफिल्ड. या म्हणजे कसा झाला माहितीये का? मोठ्या घराचं पोकल वासो आणि हवा जातो फसा फसो. बॉल इथे फसा फस गेलाय. फिल्डिंग चांगली अपेक्षित होती ती इथे झालं नाही. धावसंख्या पोहोचते ती यावी 68 या अंकावरती. 22 धावांची आवश्यकता इथे राहील. नाव मोठं आणि लक्षण खोटं असं झालं इथे. दमदार कामगिरी परंतु फिल्डिंग अतिशय खराब पाहायला मिळाली. संचित पुढचा चेंडू घेऊन त्यानंतर खेळला गेला. आणखीन एक मिसफिल्ड. आणखीन एक मिसफिल्ड आहे. 4 धावा. नशिबाची साथ मात्र इथे मिळत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 72 72. 18 धावांची आवश्यकता आहे. जे बसले होते दर्शक ते उभे राहिलेत. जे उभे होते ते जल्लोष करू लागलेत. अनुपच्या चेहऱ्यावरची खुशी पहा. बसला होता अनुप, टेन्शन मध्ये होता, आता टेन्शन झालंय. चेहऱ्यावरची प्रसन्नता इथे दिसते. आणि थोड्या वेळापूर्वी अनुपने खिशामध्ये हात टाकला होता. ती हाताची जादू आहे की फिंगरची जादू आहे आय डोंट नो, परंतु काहीतरी मॅजिक इथे घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या पद्धतीने सोहम लढलाय अफलातून फलंदाजी इथे पाहायला मिळते. संचित गाडेकर ऑन दी बार. नेक्स्ट बॉल. आदित्यने 2 चौकार लगावलेत आणि त्यानंतर हा तिसरा चौकार आहे. फुल टॉस चेंडू बेडा झाला पार. इथे पाहायला मिळाला शानदार चौकार. आदित्य 3 चेंडू मध्ये 3 चौकार इथे लगावलेत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चौकार आहे. आणखीन एक चौकार आहे. 4 चेंडू मध्ये 4 चौकार लगावलेत. यावी शॉर्ट रन आहे. शॉर्ट रन आहे. लक्ष्मण रेषा झाली क्रॉस. कारण इथे लक्ष्मण रेषा आहे फलंदाजासाठी. तिला स्पर्श केला, तिला टच केलं, कितीही कमवा तुमचा लॉस होणार. इथे 4 धावा टोकल्या, लॉस झाला. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. इथे आला डॉट बॉल. धावसंख्या 76 76. 14 धावांची आवश्यकता असताना संचित ऑन दी बार. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. आणि त्यानंतर आणखी एक चौकार इथे पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी परंतु त्याहीपेक्षा सरस फलंदाजी आहे. आदित्य संचित विरुद्ध पहिल्या षटक खेळत असताना केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या,
परंतु त्याच संचित विरुद्ध खेळत असताना आदित्यने मात्र इथे 4 चौकार लगवलेत. 10 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 80. दहा धावांची आवश्यकता. संचित पुढचा चेंडू घेऊन आणि त्यानंतर लगावला गेलेला चौकार. धावसंख्या 84. 84. 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा. लाल्या यावी बॉलिंग मार्ग वरती. खूप काही घडलंय, खूप काही पाहायला मिळालं आणि दोन्ही सेमीफायनलचे सामने लाजवाब पाहायला मिळतोय. यावी ओमकार राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचे 6 चेंडू घेऊन इथे दाखल झालाय. सोहम बारकर स्ट्रायकिंग एंडला आणि यावी फेकला जाणारा पहिला बॉल ब्लॉक होल. डॉट बॉल येतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. 5 चेंडू 6 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. कमबॅक कधी होऊ शकतो. शेवटच्या बॉल पर्यंत आपण गेलेला सामना आणि जिंकलेला सामना आपण पाहिलाय तो मोरिया स्पोर्ट्स संघाने. आणि त्यानंतर इथे चौकार आहे. इथे चौकार पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. धावसंख्या 40. 88. 88. 4 चेंडू 2 धावा. लाल्या ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर सोम भाटकर आणि यावी ऑस्टिनच्या बाहेर आणि हा सामना इथे जिंकला गेलाय. फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ अंशुमन वॉरियर्स संघ फायनल मध्ये दाखल होणार. दुसरा संघ वन मॅन शो वन मॅन आर्मी. अफलातून फलंदाजी सोहम भाटकर. सोहम भाटकरचा जलवा. सोहम भाटकरची फलंदाजी आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ अंशुमन वॉरियर्स. यानंतर इथे 3ऱ्या क्रमांकासाठी सामना खेळला जाईल. एसके वॉरियर्स विरुद्ध एसके बॉयज. 3ऱ्या क्रमांकासाठी खेळला जाणारा सामना एसके वॉरियर्स विरुद्ध एसके बॉयज.